माझे नाव गोविंद रघुनाथराव काळे. मी रेल्वेमध्ये सर्व्हिसला होतो. 2020मध्ये रिटायर्ड झालो. धात्रक फाटा, नाशिक धात्रक फाटा ह्या एरियात यायला मला जवळपास 1 वर्ष झालं आहे. इथे माझी काही दिवसांनी पाटील सरांसोबत ओळख झाली. पाटील सरांनी मला सांगितलं, योगा करायला या, योगाने असे असे फायदे होतात, काय असेल त्यांनी ते मला सांगितलं. आणि मी थोडा 1 दिवस कानाडोळा केला. पण परत आमची रोजच भेट व्हायची. मग त्यांनी परत एकदा म्हटलं. मग तेव्हापासून मी पण ठरवलं की नाही आपल्याला सरांसोबत जायचं आहे. गेलो तर काय, तिथे पाहिल्यानंतर पाटील सरच स्वतः शिकवत होते. म्हणजे ते म्हणतात ना की उपरवाला देता तो छप्पर फाड़ के देता है. कारण गुरुचीच ओळख झाली माझी. मग काही विषयच नाही. मग मी त्या दिवसापासून योगा करायला सुरुवात केली. नियमितपणे एप्रिलपासून सुरुवात झाली माझी. नियमितपणे योगा करायला जायचो. रोज सकाळी सूर्योदय आमच्यासमोर व्हायचा. पूर्ण 6 ते 7 वाजेपर्यंत ऊन पडायचं अंगावर. व्हिटॅमिन डी आम्हाला तिथं फुकटात मिळून जात होता. वरून आम्ही व्यायाम पण करत होतो. एवढं केल्यानंतर माझ्या शरीरामध्ये महत्त्वाचा बदल हा झाला आहे की माझं वजन 69 किलो होतं. ते झालं 67 kg. जस्ट मी आता एवढ्यातच केलं होतं. 2 किलो वजन कमी झालं. त्याच्यानंतर 2 व्हीलर चालवताना मला प्रॉब्लेम, असं भीती वाटायची, तो पूर्णपणे ती नाहीशी झाली आहे. भीतीचा प्रश्नच राहिला नाही. आणि पाटील सरांच्या रूपामध्ये आम्हाला एक गुरुच मिळालेले. त्याच्यामुळे त्यांचे मी तर म्हणजे आभार कसे मानू मलाच कळत नाही. इतकं त्यांनी भरभरून दिलं आहे आम्हाला. तर त्यांच्याबद्दल काय बोलावं, जास्त मी काही बोलू शकत नाही. परंतु पाटील सरांची सगळी मेहनत पाटील सरांची आहे. रोज येणार, एक दिवस पण ते ॲब्सेंट होणार नाही. सगळ्यांच्या बिफोर येऊन, सगळ्यांच्या आधी येऊन, म्हणजे त्यांना बघितलं की सगळे मोटिवेट होऊन जायचे. बघितल्यानंतर सर आले म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही, खुश एकदम सगळे. आणि त्या खुशखुशीमध्ये आम्ही आज व्यायामसुद्धा करताना मला प्रॉब्लेम येत होता. तो हळूहळू पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. सर्वांगासन करता येत नव्हतं, पश्चिमोत्तानासन करता येत नव्हतं. आज ते मी इझिली करू शकतो. एवढंच मला पाटील सरांसोबत सांगावंसं वाटते की खरोखर त्या व्यक्तीने आमच्यासाठी मेहनत घेतली आणि आम्हाला ह्या स्टेजवर आणून सोडलं. त्याबद्दल मी पाटील सरांचे धन्यवाद मानतो.